आज छोटा नागपूर या ठिकाणी विचोडा, छोटा नागपूर, कवटी या परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्यानं आज 40 ते 45 गायाचं वाघाच्या हल्ल्यानं मृत्युमुखी पावले आहे आणि शेतकऱ्याचा दुधाच्या गायीचं हा सर्व नुकसान होत आहे। तरी पण प्रशासनाकडून काही दखल घेत नाही आणि लक्ष सुद्धा नाही। वन विभागवाले सुद्धा काही करत नाही। आमच्या वनमंत्री सुद्धा फक्त महोत्सव करण्यामध्ये व्यस्त आहे। आज शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आहे। दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यावर छोट्या नागपुरातल्या 45 गायीचं नुकसान झालेलं आहे, पण कोणीच लक्ष द्यायला तयार नाही। आणि सिटीपीएचच्या ह्या सर्व जंगल वाढल्यामुळे, त्याच्या झाडं झुडपं वाढल्यामुळे ते लोक लक्ष देत नाही आणि झाडं झुडपं वाढल्यामुळे ते टेंडर काढतात। 60-60 लाखाचं टेंडर काढलेलं आहे। आज शेतकऱ्याचं नुकसान होत आहे। 60-60 लाखाचं टेंडर काढून असून सुद्धा फक्त कमिशन घेऊन टेंडर काढतात, कमिशन घेतात आणि ते काम करत नाही। झाडं झुडूप असल्यामुळे वाघाचं वास्तव्य या ठिकाणी वाढलेलं आहे आणि अशा कास्तकाराचं नुकसान होत आहे। या ठिकाणी वन विभागवाल्यानं आणि वनमंत्र्यानं आणि सिटीपीएचच्या अधिकाऱ्याच्या ह्या सर्व गलतीमुळे हे सर्व लोकांवर आज दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यावर नुकसान, उपासमारीची वेळ आलेली आहे। यासाठी हे रोखलं पाहिजे आणि वाघाचे हल्ले रोखले पाहिजे। यासाठी हे सर्व परिसर जे सिटीपीएसने टेंडर काढलं आहे 60-60 लाखाचं, ते खऱ्या अर्थामध्ये त्या शेतकऱ्याला नुकसान पासून वाचवण्यासाठी हे टेंडर जे दिले 60 लाखाचं त्याला टाईट करून आणि कमिशन न घेता त्याला टाईट करून त्याला पूर्ण हे झाडं झुडपं साफ करण्याचं काम करायला लावावं, ही आमची गावकऱ्याकडून विनंती आहे।